आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज, मराठी बातमी आपल्या हक्काची। आजेगाव येथे लगातार सातारकर बाबा यांच्या कृपेने अनेक ठिकाणी सप्ताहाला सुरुवात झाली आहे। गेले 50 वर्षांपासून श्री संत सातारकर बाबा यांनी गावोगावी मंदिराची उभारणी केली। जिथे सातारकर बाबा गेले तिथे त्यांनी मंदिराची स्थापना केली। त्यामुळे त्यांनी ज्या मंदिरांचे रोपटे लावले त्याचा आज वटवृक्ष होऊन कायापालट झाला आहे। त्यांच्या मंदिराच्या ठिकाणी आज हजारो लोक श्रीमद भगवद्गीता, ज्ञान यज्ञ, हरि अखंड हरिनाम सप्ताह अशातच एक असगाव येथील जानूजी महाराज संस्थान येथे हरिभक्त पारायण दशरथ महाराज यांच्या शिव झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव नारायण महाराज बोबडे शिरपूरकर बोबडे यांनी वडिलांची परंपरा कायम जोपासली आहे। तसेच रिसोड येथील पुजारी पावडे घराणे यांनी आपल्या आरती पूजनाचे 5 पिढ्यांपासून परंपरा कायम ठेवली आहे। त्यांच्यामुळे आजही वातावरण जानूजी महाराज संस्थान येथील सप्ताहातील हरिभक्त पारायण नारायण महाराज बोबडे शिरपूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली। नारायण महाराज बुगडे यांनी वडिलांची परंपरा जोपासल्यामुळे त्यांच्या व्यासपीठ चालक यांच्यातून मधुर वाणीतून लोकांना भागवत-गीता सर्वांना अंगीकृत करण्यात आली। रामनवमी नंतर लगातार या गावात एका पाठोपाठ एक सप्ताह चालू असतो। त्यामुळे गावात व परिसरात पंचक्रोशीतील भाविक भक्त लाभ घेत असतात। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी हिंगोलीवरून प्रतिनिधी प्रदीप वाघ पाटील, आजेगावकर। रवी मंडळ चालता स्तब्ध होई, बाळास्तन देव विसरली माय हो। ह्याप्रमाणे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।